महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा. अमेरिका भारतावरील आयात शुल्कामध्ये कपात करत असल्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी केली. आता हे शुल्क 50% ऐवजी 18% असेल आणि त्याची अंमलबजावणी तात्काळ प्रभावाने लागू होईल असेही ट्रम्प यांनी जाहीर केलं आहे. तर येत्या काही दिवसात टॅरिफ अगदी 0 पर्यंत येईल असे आश्वासनही ट्रम्प यांनी दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून संभाषण झाल्यानंतर ट्रम्प यांनी ही घोषणा केली आहे. अमेरिकेने भारतावरील टॅरिफ कमी केल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. मैत्रीचा नवा अध्याय म्हणत त्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलंय की भारत आणि अमेरिकेमधील ऐतिहासिक व्यापार करार हा खऱ्या अर्थाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मैत्रीचा विजय आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी 23,926 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये मुंबई उपनगरीय रेल्वेसाठी 238 एसी लोकल उपलब्ध होतील अशी माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. कात्रज दूध संघाच्या इतिहासात महत्त्वाचा बदल झाला आहे. संघाच्या संचालन मंडळाच्या बैठकीत दूध संघाला अजित पवार दूध संघ असे नाव देण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आलाय. या निर्णयामुळे संघाला नवी ओळख मिळणार असून सहकार क्षेत्रातील योगदानाचा सन्मान व्यक्त केला जाणार आहे. लवकरच हे नाव अधिकृतपणे वापरात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. पुण्यातील हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन लवकरच सुरू होणार असल्याची माहिती समोर येते. त्यामुळे सध्या हिंजवडी ते शिवाजीनगर पर्यंत प्रवास करण्यासाठी लागणारा 2 तासांचा वेळ आता अर्ध्या तासावर येणार आहे. रविवारी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी पुण्यातील मेट्रो मार्गिकेचा विस्तार करण्यासाठी 517 कोटींचा निधी देण्याची घोषणा केली आहे. सलग तिसऱ्यांदा नगरसेविका ठरलेल्या मंजुषा नागपुरे यांची पुण्याच्या महापौरपदी निवड करण्यात आली आहे. तर परशुराम वाडेकर उपमहापौर होणार आहेत. सिंहगड रोड परिसरातील मंजुषा नागपुरे या सलग 3 टर्म नगरसेविका होत्या. अशातच आता त्यांना मोठा मान मिळालाय. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना राज्यसभेची 6 वर्षांची पूर्ण टर्म असलेल्या जागेवर पाठवले जाण्याची शक्यता आहे. लवकरच राज्यसभेची ही जागा भरली जाईल. त्यासाठी पार्थ पवार यांनी मोर्चे बांधणी सुरू केल्याची माहिती आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये सलग दुसऱ्यांदा सत्तेत आलेल्या भाजपचा दुसऱ्या टर्ममधील पहिला महापौर होण्याचा मान रवी लांडगे यांना मिळाला आहे. रवी लांडगे सलग 2 वेळा बिनविरोध नगरसेवक झाले आहेत. राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. उड्डाणापूर्वीच बिघाड झाल्याचे लक्षात आले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. पंकजा मुंडे या छत्रपती संभाजीनगरवरून लातूरकडे हेलिकॉप्टरने निघाल्या होत्या, पण हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचे उड्डाणापूर्वीच पायलटच्या लक्षात आले, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग ॲप व्हॉट्सअपच्या गोपनीयता धोरणावरून सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिग्गज टेक कंपनी मेटा प्लॅटफॉर्मला चांगलेच झापले आहे. कोणत्याही परिस्थितीत भारतीयांच्या वैयक्तिक डेटाचा गैरवापर केला जाऊ देणार नाही असे ठणकावून सांगत न्यायालयाने मेटाला कठोर शब्दात इशारा दिलाय. भारतीय कायद्यांचे पालन शक्य नसेल तर कंपनीने भारत सोडून जावे असेही कोर्टाने स्पष्ट केले आहे. पर्यावरण संवर्धन, हवामान बदलाशी लढा आणि ग्रामीण रोजगार निर्मिती या त्रिसूत्रीवर महाराष्ट्रातील हरित क्षेत्र वाढवण्यासाठी 2026 ते 31 या कालावधीत 300 कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. पुढील 5 वर्षात 300 कोटी झाडे लावण्याचे उद्दिष्ट असून या वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमात या क्षेत्रातील तज्ज्ञ, स्वयंसेवी संस्था याचबरोबर स्टार्टअप्सने सहभाग घ्यावा असे निर्देशही त्यांनी दिले आहेत. ठाणे महानगरपालिकेत शिंदेंच्या शिवसेनेच्या शर्मिला पिंपळोलकर यांची महापौरपदी बिनविरोध निवड झाली आहे. तर उपमहापौरपदी भाजपचे कृष्णा पाटील यांची निवड झाली आहे. राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी अत्यंत चर्चेत असलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. कारण आता राज्याचे महसूल मंत्री असलेल्या चंद्रशेखर बावनकुळेंनी राज्यातील गरीब शेतकऱ्यांची सरकार कर्जमाफी करणार असल्याचे एक प्रकारे जाहीरच केलंय. बावनकुळे हे धाराशिव जिल्ह्यातील येणेगूर या ठिकाणी प्रचार सभेमध्ये बोलत होते. यावेळी ते म्हणाले की सरकारने शेतकऱ्यांना दिलेला कर्जमाफीचा शब्द सरकार पाळणार आहे. मात्र यामध्ये केवळ गरीब शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल. यामध्ये धनदांडग्या शेतकऱ्यांचा विचार न करता ही कर्जमाफी दिली जाणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची बीड आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर या दोन्ही जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी कुणाकडे जाणार याची राजकीय चर्चा सुरू झाली होती. बीड आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला. बीड आणि पुण्याचे पालकत्व आजपासून सुनेत्रा पवार यांच्याकडे राहणार आहे.
राज्यात 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 7 फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी राज्य सरकारने संबंधित 12 जिल्ह्यांमध्ये पगारी सुट्टी जाहीर केली आहे.